नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं टार्गेट पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, पोलीस भरती परीक्षेत शब्दविचार हा विभाग अत्यंत महत्त्वाचा आहे। भाषेची नीट समज आणि व्याकरणातील सखोल माहिती असलेल्यांनाच या विभागात चांगले गुण मिळवता येतात। तर मित्रांनो, आज आपण या टॉपिकमधील मूलभूत संकल्पना, प्रकार आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। तयारी करताना योग्य मार्गदर्शन मिळाले तर कोणताही टॉपिक कठीण वाटत नाही आणि हाच उद्देश या व्हिडिओचा आहे। तर मित्रांनो, तुमचा अधिक न वेळ घेता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया। चला तर मग अभ्यासाकडे लक्ष देऊया आणि यशाच्या दिशेने पुढे जाऊया। मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे शब्दविचार। तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो। तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो। हे आपण मागील टॉपिक मध्ये पाहिलेलं आहे। ध्वनी कागदावर लिहून दाखवताना आपण विशिष्ट चिन्ह वापरतो। ध्वनी कागदावर लिहून दाखवताना आपण विशिष्ट चिन्ह वापरतो। या दोन्ही चिन्हांना आपण अक्षरे असे म्हणतो। ध्वनी कागदावर लिहून दाखवताना आपण विशिष्ट चिन्ह वापरतो। या दोन्ही चिन्हांना आपण अक्षरे असे म्हणतो। ते कसे ते आपण पुढील प्रमाणे पाहूया। पुढे अक्षरे दिलेली आहेत द, ब, क। ही विस्कळलेल्या रूपात आहेत। याला कोणताही क्रम आहे यांचा कोणताही स्पेसिफिक असा यांचा अर्थ किंवा शब्द देखील तयार होत नाही। तर यांना आपण क्रमाने लावलं तर कसा क्रम लावता येईल? ब, द, क हा शब्द तयार होतो। तर मित्रांनो, ब, द, क हे 3 अक्षर आहेत। हे विशिष्ट क्रमाने आल्यामुळे त्यांना अर्थ प्राप्त झाला आहे, म्हणून त्यांना बदक हा शब्द तयार झाला आहे। या विस्कळलेल्या रूपामुळे अक्षरामुळे त्याला क्रम दिल्यास हा बदक हा शब्द तयार होतो। पद व शब्द म्हणजे काय, यात फरक काय आहे ते आपण पुढील प्रमाणे पाहूया। पद व शब्द यात थोडा फरक आहे। तर मित्रांनो, पाणी हा शब्द आहे तर पाण्यात हे पद आहे। शब्दाच्या मूळ स्वरूपात बदल करून त्या शब्दाचे जे रूप तयार होते त्यास पद असे म्हणतात। तर मित्रांनो, आपण काय पाहिले? पाणी काय? पाणी हा शब्द आहे। पाणी हा शब्द आहे तर पाण्यात हे पद आहे। शब्दाच्या मूळ रूपाला शब्द असे म्हणतात। तर शब्दाचे बदललेले रूप जे असते त्याला पद असे म्हणतात। पाणी हा शब्द आहे आणि पाण्यात हे पद आहे। शब्दाच्या मूळ रूपात बदल करून ते शब्दाचे जे रूप तयार होते त्यास पद असे म्हणतात। पाणी हा शब्द आहे, हा मूळ शब्द आहे, पण त्यात आपण बदल केला तर पाण्यात हा शब्द तयार होतो, याला पद असे म्हणतात। मूळ शब्दाच्या बदललेल्या रूपाला पद असे म्हणतात। पुढे पाहूया। शब्दाच्या मूळ रूपाला प्रकृती असे म्हणतात। शब्दाच्या मूळ रूपाला प्रकृती असे म्हणतात आणि बदललेल्या रूपाला विकृती असे म्हणतात। बदललेल्या रूपाला विकृती असे म्हणतात। तर वरती आहे पाणी हा शब्द आहे, तर हा मूळ शब्द आहे, तर यास आपण प्रकृती असे म्हणतो। प्रकृती आणि बदललेले रूप कोणते आहे? पाण्यात, याला आपण विकृती असे म्हणतो। शब्दाच्या मूळ रूपाला प्रकृती आणि बदललेल्या रूपाला विकृती असे म्हणतात। स्वाती हा मूळ शब्द आहे। स्वाती हा मूळ शब्द आहे। शब्दाच्या मूळ रूपाला म्हणजेच प्रकृतीला ने हा प्रत्यय लावून स्वातीने
हे जे रूप तयार झाले आहे त्याला विकृती म्हणजेच शब्दाच्या मूळ रूपाचे बदललेले रूप यालाच पद असे म्हणतात. आपण वरती पाहिला आहे पाण्याच्या उदाहरणावरून, तरी सांगतो इथे. स्वाती हा मूळ शब्द आहे, याला आपण प्रकृती असे म्हणतो. तर स्वातीने इथे नेह प्रत्यय लागलेला आहे, ही विकृती झाली. प्रकृती आणि विकृती, कारण का बदललेले रूप आहे. या बदललेल्या रूपाला आपण पद असे म्हणतो, हे देखील पाहिलेलं आहे. तर वाक्य कसे बनलेले असते? तर वाक्य हे शब्दांचे किंवा पदांचे बनलेले असते. या शब्दांची वाक्यात कोणती कार्य असतात त्याचा आपण अभ्यास करूया. पुढे आहे शब्दांच्या जाती. काय आहे? शब्दांच्या जाती. तर शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. त्यातील 4 विकारी आणि 4 अविकारी. विकारी म्हणजे ज्यात बदल होतो लिंग वचन विभक्तीमुळे, आणि अविकारी म्हणजे ज्यात लिंग वचन विभक्तीमुळे बदल होत नाही. ते आपण पुढे पाहणारच आहोत. तर शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे प्रकार होय. शब्दांच्या जाती म्हणजेच शब्दांचे प्रकार होय. शब्दांच्या वाक्यातील कार्यावरून त्यांना वेगवेगळी नावे देण्यात आलेली आहेत. तर शब्दांचं वाक्यातील कोणतं कार्य आहे त्यावरून त्यांना नाव दिलेलं आहे किंवा देण्यात आलेलं आहे. त्यांच्या कार्यावरून त्यांना नाव देण्यात येतं. त्यांचं वाक्यात कार्य कोणतं आहे त्यावरून त्यांना नाव देण्यात येतं. शब्द जाती एकूण 8 आहेत. त्यापैकी 4 विकारी म्हणजे सव्यय आणि 4 अविकारी म्हणजेच अव्यय. तर मित्रांनो, शब्दाचे एकूण 8 जाती आहेत. त्यापैकी 4 विकारी म्हणजेच सव्यय आणि 4 अविकारी म्हणजेच अव्यय. तर विकारी म्हणजे ज्यात लिंग वचन विभक्ती यामुळे बदल होतो. विकारी म्हणजे ज्यात लिंग वचन विभक्ती यामुळे बदल होतो. अविकारी म्हणजे काय? तर ज्यात लिंग वचन विभक्ती यामुळे बदल होत नाही. ते आपण पुढे पाहणार आहोत. तोपर्यंत विकारी म्हणजे काय किंवा सव्यय म्हणजे काय ते पाहूया. तर विकारी जाती कोणत्या कोणत्या आहेत ज्यामध्ये लिंग वचन विभक्ती यामुळे बदल होतो? तर त्या आहेत नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद. या शब्दांच्या 4 जातीत लिंग वचन विभक्ती यामुळे बदल होतो. काय? नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद या शब्दांच्या 4 जातीत लिंग वचन विभक्ती यामुळे बदल होतो, म्हणून याला विकारी म्हणजेच सव्यय असे देखील यास म्हणतात. पुढला आपण तक्ता पाहूया. त्या तक्त्यावरून तुम्हाला सर्व समजून येईल. या शब्दांच्या 4 जाती आहेत ज्यामध्ये लिंग वचन विभक्ती यामुळे बदल होतो. उदाहरणार्थ, मुलगा हा पुल्लिंग शब्द आहे. ते स्त्रीलिंग रूप होते मुलगी, अनेक वचन होते मुलगे, आणि विभक्ती प्रत्यय लागल्यानंतर त्याचे रूप होते मुलांना. सर्वनाम आहे तो, पुल्लिंगी सर्वनाम आहे तो, ते स्त्रीलिंगी रूप होते सर्वनामाचे ती, अनेक वचन होते ते, व विभक्ती प्रत्यय लागल्यानंतर सर्वनामाचे रूप होते त्यांना. विशेषण आहे चांगला, स्त्रीलिंगी रूप होते पुल्लिंगी चांगल्या, विशेषणाचे स्त्रीलिंगी रूप होते चांगली, अनेक वचन होते चांगले, व विभक्ती प्रत्यय लागल्यानंतर त्याचे रूप चांगल्यांना असे होते. चांगला या विशेषणाचे विभक्ती प्रत्यय लागल्यानंतर चांगल्यांना असे रूप तयार होते. पुढे आहे क्रियापद. याची व्याख्या आपण पुढे डिटेलमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला तक्ता समजून घेण्यासाठी हे तुम्हाला
थोडक्यात सांगत आहे. तर गातो हे पुल्लिंग रूप आहे, त्याचे स्त्रीलिंगी क्रियापद रूप होते गाते, अनेक वचन होते गातात व विभक्ती रूप लागल्यानंतर त्याचे रूप होते गाण्याने. अविकारी म्हणजेच शब्दांच्या जातीत लिंग, वचन किंवा या विभक्ती यामुळे बदल होत नाही त्यास अविकारी असे म्हणतात. अविकारी म्हणजेच शब्दांच्या ज्या जातीत लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होत नाही त्यास अविकारी असे म्हणतात. तर त्या शब्दांच्या जाती कोणत्या कोणत्या आहेत ते आपण पाहूया की ज्यामध्ये लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होत नाही. त्या आहेत क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय व केवळ प्रयोगी अव्यय. या 4 शब्दांच्या जातीत लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होत नाही. या शब्दाच्या 4 जातीत लिंग, वचन किंवा विभक्ती यामुळे बदल होत नाही, म्हणून या 4 जातींना अविकारी जाती असे म्हणतात. आता, उद्या, इथे, इकडे हे क्रियाविशेषण अव्यय आहेत. याच्यामध्ये लिंग, वचन, विभक्तीमुळे कोणताही बदल होत नाही. उदाहरणार्थ आपण घेऊया, गीता तू इकडे ये किंवा राम तू इकडे ये. तर इकडे या क्रियाविशेषण अव्ययात कोणताही बदल झालेला नाही, आपण पाहिलेलंच आहे. मग तर पुढे आहे मागे, पुढे, करिता, साठी ही शब्दयोगी अव्यय आहेत. यामध्ये देखील लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होत नाही. पुढे आहे उभयान्वयी अव्यय. कोणते कोणते? आणि, अथवा, परंतु, म्हणून यामध्ये देखील लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होत नाही. पुढे आहे केवळ प्रयोगी अव्यय. केवळ प्रयोगी अव्यय, अरे रे, शाबास, अबब, ओहो यामध्ये देखील लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होत नाही, म्हणून या 4 जातींना अविकारी जाती किंवा अव्यय असेही म्हणतात. तर आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे शब्दांच्या एकूण जाती 8 आहेत. त्यातील 4 विकारी आणि 4 अविकारी. विकारी म्हणजे ज्यामध्ये लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होतो, आणि अविकारी म्हणजे ज्या जातीत लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होत नाही. पुढे आहे बदल होणे याला व्याकरणात विकार असे म्हणतात. काय? बदल होणे याला व्याकरणात विकार असे म्हणतात. विकारी व अविकारी हे काय आहे आपण मागे पाहिलेले आहे. विकारी व अविकारी यांना सव्यय व अव्यय असेही म्हणतात. तर व्यय म्हणजे काय? व्यय म्हणजेच खर्च किंवा बदल. व्यय म्हणजेच खर्च किंवा बदल. तर आपण वरती पाहिलेलं आहे शब्दाचे एकूण जाती 8 आहेत. शब्दाचे एकूण जाती 8 आहेत. 4 विकारी आणि 4 अविकारी. त्यांचं आपण विस्तृत म्हणजे व्याख्या पाहूया. तर पहिला आहे नाम. नाम म्हणजे काय? वाक्यात येणाऱ्या शब्दापैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणधर्मांची नावे असतात त्यांना नाम असे म्हणतात. प्रात्यक्षिक किंवा वास्तविक वस्तूंच्या गुणांना किंवा वस्तूंना दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ हरी, फूल, गोडी हे त्यांच्या गुणधर्माला किंवा त्यांच्या नावाला दिलेली नामे आहेत. पुढे आहे सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय? सर्वनाम म्हणजे नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला
सर्वनाम असे म्हणतात. जे शब्द कोणत्याही नामाऐवजी येतात त्यांना सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ नाम आहे राम, तर त्याच्याऐवजी सर्वनाम कोणते येईल? तो. आपण उदाहरण पाहूया. राम जेवण करतो. तर नामाऐवजी सर्वनाम घेतले तर तो जेवण करतो. रामाऐवजी तो हे सर्वनाम आपण वापरले आहे. उदाहरणार्थ मी, तू, हा, जो, कोण इत्यादी सर्वनाम आहेत. पुढे आहे विशेषण. जे शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतात व त्याचे क्षेत्र मर्यादित करतात त्यांना विशेषण असे म्हणतात. तर विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल अधिक माहिती सांगून त्याचे क्षेत्र मर्यादित करणाऱ्या शब्दांना विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ कडू, गोड, दहा इत्यादी विशेषणे आहेत. पुढे आहे क्रियापद. क्रियापद जे शब्द क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना क्रियापद असे म्हणतात. तर क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ बसतो, जाईल, आहे ही क्रियापदे आहेत. पुढे आहे क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्यय जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात. जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना क्रियाविशेषण असे म्हणतात. जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना क्रियाविशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ आज, काल, तिथे, फार ही क्रियाविशेषणे आहेत. पुढे आहे शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात. नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. वाक्यातील नामांना किंवा सर्वनामांना जोडून येणाऱ्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ झाडाखाली, तिच्याकरिता इत्यादी. पुढे आहे जे दोन शब्द किंवा दोन वाक्य जे दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडतात त्यांना उभयनामी अव्यय असे म्हणतात. उभयनामी अव्यय म्हणजे काय? तर उभयनामी अव्यय म्हणजे दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडणे यालाच उभयनामी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ व, आणि, परंतु, म्हणून ही उभयनामी अव्यय आहेत. पुढे आहे केवल प्रयोगी अव्यय. काय आहे? केवल प्रयोगी अव्यय जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. मनातील भाव किंवा वृत्ती व्यक्त करणाऱ्या शब्दांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ शाबास, अरे रे, ओ हो, अबब हे केवल प्रयोगी अव्यय आहेत. आपण पाहिलेच आहे शब्दांच्या एकूण जाती 8 आहेत. म्हणजे शब्दांची 8 कार्ये आहेत. ही दिलेली नावे त्या त्या शब्दांच्या वाक्यातील कार्याला अनुलक्षून दिलेले आहे. ही शब्दांची जाती 8 आहेत. त्यांची कार्ये, त्यांचं वाक्यात कोणतं कार्य आहे त्याच्यावरून त्याला त्या जातीचे नाव दिलेले आहे. आता आपण खाली उदाहरण घेणारच आहोत, त्यावरून तुम्हाला समजून येईल.
एकच शब्द निरनिराळ्या वाक्यात कसे कार्य करतो ते आपण पुढील प्रमाणे पाहूया. तर वरील वाक्यात आहे, दशरथाने कैकेयीला 2 वर दिले. दशरथाने कैकेयीला 2 वर दिले. तर यामध्ये वर या शब्दाची जात आहे नाम. काय दिले? वर. हे नाम आहे. पुढील वाक्य आहे, तू त्या राजपुत्राला वर. तू त्या राजपुत्राला वर. यामध्ये वर या शब्दाची जात आहे क्रियापद. या शब्दाने क्रियापदाचे कार्य केलेले आहे. पुढे आहे, पक्षी झाडावर बसतो. त्यामध्ये वर या शब्दाने शब्दयोगी अव्ययाचे कार्य केलेले आहे. पुढील वाक्य आहे, वर पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत होता. तर वर या शब्दाने या वाक्यामध्ये विशेषणाचे कार्य केलेले आहे. तर मित्रांनो, वरील वाक्यात वर वर हा एकाच शब्दात विविध कार्य कसे करतो आपण आता पाहिलेले आहे. वर हा शब्द वरील वाक्यात कसे कार्य करतो ते आपण पाहिलेले आहे. हा तक्ता पाहून घ्या. या तक्त्यावरून तुम्हाला समजून येईल. तुम्हाला मी वरती सांगितलेलेच आहे. तर आज आपण काय शिकलेलो आहे, तर शब्दांची जाती एकूण 8 आहेत. त्यापैकी 4 विकारी आणि 4 अविकारी आहेत. त्याला विकारीला सव्यय असे म्हणतात आणि अविकारीला अव्यय असे म्हणतात. या सव्ययमध्ये लिंग वचन विभक्ती यामुळे बदल होतो आणि अविकारी म्हणजे अव्यय यामध्ये लिंग वचन विभक्ती यामुळे बदल होत नाही. तर मित्रांनो, आज आपण शब्द विचार या महत्त्वाच्या टॉपिकची संपूर्ण माहिती घेतलेली आहे. ही संकल्पना समजून घेतल्यावर आता फक्त सरावाची गरज आहे. जास्तीत जास्त उदाहरणं सोडवा. रोज थोडा थोडा वेळ शब्द विचारासाठी राखा आणि आपली तयारी भक्कम करा. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया उपयुक्त अशा टॉपिकसह. तोपर्यंत अभ्यास करत राहा, मेहनत करत राहा आणि यश तुमचंच आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.